तू भेटशी नव्याने या मालिकेचा 16 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आज सुद्धा अप्रतिम दाखवलाय त्यांनी पूर्ण एपिसोड। सुरुवातीला आपण बघतोय अभिमन्यू सर त्यांच्या भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवलेत आणि गौरी पुन्हा आल्यामुळे त्यांच्या सगळ्या भूतकाळाला उजाळा मिळालाय। आता ते मनाशीच विचार करत असतात, मी किती प्रयत्न करतोय भूतकाळातल्या आठवणी विसरायचा आणि पुन्हा हे सगळं कशासाठी। आता त्यांनी त्यांचं ड्रॉवर उघडलंय आणि त्यातनं काहीतरी गोळ्या आहेत त्या बाहेर काढल्या। आता इथे पुन्हा 1990चा एक प्रसंग दाखवलाय। माही एका डॉक्टरकडे आलाय आणि तो डॉक्टरांना म्हणतोय, डॉक्टर मी 4 दिवसापासून झोपलो नाहीये, तुम्हाला कळतंय का? मी डोळे लावले तरी तेच, उघडलं तरी तेच, मी नाही विसरू शकत आहे ते सगळं। तर ते डॉक्टर म्हणतात, हे बघा मिस्टर अभिमन्यू, मला कळतंय तुम्ही फार मोठ्या ट्रॉमातनं गेले आहात, तुम्ही आता स्वतःला सावरायला हवं। मी तुम्हाला एक टॅबलेट देतोय, पण दिवसातनं फक्त एकदाच ही टॅबलेट तुम्हाला घ्यायची आहे। आणि अभिमन्यू सर आजही ती टॅबलेट घेताना आपल्याला दिसत आहे। आता अभिमन्यू सरांनी ती गोळी काढली आहे आणि ते ऑलमोस्ट विचार करत असतात घेऊ की नको घेऊ, पण फायनली त्यांनी ती गोळी घेतली आहे। आय थिंक सो त्या झोपेच्या गोळ्या असाव्यात। आणि आता अभिमन्यू सरांना सारखा गौरीचा चेहरा समोर येतोय। आता ही गौरी म्हणजे अभिमन्यू सरांची पास्ट मधली तन्वी आहे असं काहीतरी दिसतंय प्रेक्षकांनो। अजून खूप जास्ती त्यांनी हे एक्सपोज केलेली नाहीये लव्ह स्टोरी। तर आता आपण बघतोय इकडे गौरी निघाली आहे अभिमन्यू सरांना मनवायला आणि ती देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा माझं काम होणारच आहे असं ती पॉझिटिव्ह विचार करते। आता तिचे वडील तिला म्हणत असतात, गौरे अगं, गौरी म्हणते बाबा बाबा म्हणा माझं काम होणार आहे, मी निघाले हा। गौरी आता डब्बा न घेतच जाते। तिची आई तिच्या मागे मागे पळत येते आणि म्हणते, अगं गौरी डब्बा विसरलीस ग। आता ती गौरीच्या बाबांना म्हणते तिची आई की अहो तिला फोन करा बरं, माघारी परत येईल ना पोरगी, अहो डब्बा विसरली आहे ती। तिचे बाबा म्हणतात, अगं मी जाऊन घेऊन येईल तिला डब्बा, तू नको काळजी करू, असा जाईल आणि असा येईल। आता तिची आई म्हणते, नाही बरं, परवा काय झालं आठवतंय ना तुम्हाला, मी तुम्हाला नाही पाठवू शकत। आता तिचे बाबा म्हणतात, नको काळजी करूस एवढी, मी जाईल व्यवस्थित, आपल्या गौरीवर तरी किती ग भार द्यायचा। आता तिची आई पण म्हणते, हो ना, तिला शिक्षणाची किती हौस आहे, पण तिचं शिक्षण अर्धवट सुटलं। आपल्या पोराने जर एवढं कर्ज केलं नसतं ना तर आपल्यावर आज ही वेळ झाली नसती। तिचे बाबा पण तेच बोलतात, हो ना, तिच्या भावाने एवढं मोठं कर्ज केलं नसतं तर आज आपल्याला हा दिवस दिसलाच नसता। पोरगी स्वतःचं शिक्षण विसरून हे सगळं करतीये ग, तिला शिक्षणाची फार हौस आहे, देवा माझ्या गौरीचं शिक्षण पूर्ण होऊ दे। आता तिची आई म्हणते, खरंच आपल्या गौरीचं शिक्षण पूर्ण झालंच पाहिजे। आता इथे कॉलेजचा प्रसंग त्यांनी दाखवलाय। पिऊन दादाने नेहमीप्रमाणे घोषणा केली आहे, 9ला 5 मिनिटं कमी आहेत हो। आता ही रागिणी बघते अजूनही आलेले नाहीयेत अभिमन्यू सर। ती शिपायाला विचारते गेटवरच्या, अभिमन्यू सरांची गाडी अजून दिसली नाही का? शिपाई म्हणतात, नाही ना, हे खूप मोठं आश्चर्य आहे, 15 वर्षात हे पहिल्यांदाच घडलंय। रागिणीने अभिमन्यू सरांच्या घरी फोन लावलाय। आता ही जे नवीन कॅरेक्टर तुम्हाला दिसतंय ना, ही अभिमन्यू सरांची बहीण आहे। आता मोठी की लहान अजून नाही ऐकवलं त्यांनी। रागिणीला फोन करून विचारते, अभिमन्यू आला नाही आज? आता ती म्हणते, हो ना, दादाने कधीच आतापर्यंत सुट्टी घेतली नाही, आज चक्क तू घरी आहे, काही झालंय का कॉलेजला? रागिणी म्हणते, हे सगळं त्या गौरीमुळे होत आहे। आता ही विचारते, काय कोण गौरी? तेव्हा ती म्हणते, कोणी नाही, आणि फोन ठेवते। तेवढ्यात गौरी समोर दिसली आहे रागिणीला। ती अभिमन्यू सरांबद्दल चौकशी करत असते। आता रागिणी समोर येऊन म्हणते, कॉलेजमधनं काढून टाकलेल्या लोकांना पुन्हा कॉलेजमध्ये घेत नसतो, तुला काल इथनं काढून टाकलं होतं ना, कशाला आली आहेस ग पुन्हा? आता गौरी म्हणत असते, मला अभिमन्यू सरांना भेटायचं आहे। रागिणी म्हणते, ते आलेले नाही आहेत तुझ्यामुळे, हिला आत येऊ देऊ नका असं ती शिपाईला सांगते। आणि शिपाई आता गौरीला जा म्हणतात आणि गेट लावून घेतात। बिचारी गौरी, काहीही दोष नसताना तिला किती सफर व्हावं लागतंय। अभिमन्यू सर प्रचंड डिस्टर्ब आहेत। आता अभिमन्यू सरांचा मित्र आणि त्यांची छोटी बहीण त्यांना समजवत आहे, पण आता ते आधी विचारतात, काय रे बाबा, अरे काय झालं, 15 वर्षात तू एकदाही सुट्टी घेतली नाहीस कधी आणि आज अचानक घरी थांबलायस? अभिमन्यू सर म्हणतात, मी कॉलेजमध्ये जॉईन झालो तेव्हा काय कॉन्ट्रॅक्ट केला होता का सुट्टी घेणार? आबा म्हणते, ए ब्रो चिडू नकोस, आम्ही काही तुझ्या कॉलेजमधले स्टुडंट नाही आहोत। आता हे अभिमन्यू सर म्हणतात, एकदा काय सुट्टी घेतली तर चर्चाच करताय तुम्ही त्या गोष्टीवर। त्यांचे मित्र म्हणतात, अरे तसं नाही रे, पण तू कधी सुट्टी घेतली नाही, विषय असा आहे की कोणासाठी सुट्टी घेतलीस तू? आता ही आबा म्हणते, हां ती कॅन्टीनवाली मुलगी, ती कुक का, तिच्यासाठी सुट्टी घेतली तर? आता ते अभिमन्यू सरांचे मित्र म्हणतात, तुझ्या भूतकाळाबद्दल काही बोलली का बाबा ती तुला? आता मात्र अभिमन्यू सर खूप चिडतात, म्हणतात, तुम्हाला सांगितलं ना एकदा त्या मुलीचं नाव पुन्हा घ्यायचं नाही या घरामध्ये म्हणून? अरे बापरे, भयंकर चिडलेत अभिमन्यू सर। आणि आता मागच्या मागे ते आभा आणि त्यांचे मित्र निघून जात आहेत। बिचारे अभिमन्यू सर खूपच डिस्टर्ब झाले। थोडक्यात काय, अभिमन्यू सरांना त्यांच्या भूतकाळाबद्दल चर्चा केलेली अजिबात आवडत नाही। तर आता ही गौरी रस्त्याने विचार करत निघाली अभिमन्यू सरांच्या घरचा पत्ता शोधत।
आणि आता अभिमन्यू सरांची बहीण त्यांच्यासाठी छान कॉफी करते आणि त्यांच्या खोलीत त्यांना कॉफी घेऊन जाते. आणि आता अभिमन्यू सर बिलकुल मूडमध्ये नाही आहेत कोणाशीही बोलण्याच्या. आता ती म्हणते, दादा अरे तुझ्यासाठी कॉफी केली होती गरम, घेतोस का? अभिमन्यू सर तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, कोणी सांगितलं होतं तुला कॉफी करायला? मी सांगितलं होतं का? ती म्हणते, नाही रे, अरे मलाच वाटलं तुला कॉफी करावी. नाही म्हणजे तू इतक्या वर्षात कधी सुट्टी घेतली नाहीस, आज अचानक घरी राहण्याचं कारण? आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, काय त्रास आहे सगळ्यांना, मी सुट्टी घेतली तर घेतली सुट्टी, मला राहावंसं वाटलं घरी, त्यात तुम्हाला एवढं चौकशी करायची काय गरज आहे? आता ती बिचारी सहज त्यांच्या डोक्याला हात लावून बघते, तिला असं वाटतं तापबीप तर नाहीये ना. पण आता अभिमन्यू सर जोरात चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, काय हे ठणठणीत आहे, मी सांगितलं ना तुला. आणि काय ग, किती किती साखर टाकली आहे कॉफीमध्ये तू? अभिमन्यू सरांचा अजिबात मूड नाहीये कोणाशीच बोलण्याचा. आता ते ती कॉफी सुद्धा परतवून लावतात आणि त्यांच्या बहिणीला सांगतात की मला आता शांत राहायचंय थोडा वेळ प्लीज. आणि आता ती बिचारी निघून जाते आणि दरवाजा पण लावून जाते जाताना. पण आता प्रेक्षकांनो, कहाणी में ट्विस्ट म्हणजे या बहिणीचा नवरा यांच्या घरी घर जावई म्हणून राहतोय आणि तो हा कॅरेक्टर आहे. तर आता यांचं नाव मला माहिती नाही आहे, अजून ऐकवलं नाही आहे त्यांनी. आता ती बाहेर आली आहे अभिमन्यू सरांची बहीण आणि आता ती बाहेर आल्या आल्या तिचा नवरा तिला बाजूला नेतो आणि म्हणतो, इकडी आहे इकडी आहे, हे बघ तू मला सांग आधी. ते विचारतात त्यांच्या बायकोला की काय ग, तुझा दादा माझ्यामुळे चिडलाय ना? मला माहित होतं तुझा दादा माझ्यामुळे चिडणार, बहिणीचा नवरा आईत खाऊ घरी बसलाय. नाही नाही, मी तुला म्हणत होतो आपण इथे राहू नये, पण तुझ्या सांगण्यामुळे मी इथे राहिलोय, चल बरं आपण जाऊया. आता ती म्हणते, नाही हो, तुमच्यामुळे नाही चिडलाय दादा, काहीतरी झालं असेल त्याच्या कॉलेजमध्ये म्हणून चिडलाय, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही कॉफी प्या बरं, प्या ही कॉफी. आता ते कॉफीचं मग हातात घेतात आणि म्हणतात, बरं बरं तू म्हणतेस ना म्हणून बसतो हां शांत. आता ती म्हणते, काही आणू का तुम्हाला खायला? मग आता ते म्हणतात, कांदे पोहे करत असशील तर चालेल मला. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, यांना खाण्याचा खूप छंद आहे बरं का. आणि आता ती म्हणते, हो हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता इकडे गौरीचे बाबा निघाले डब्बा घेऊन. गौरीची आई म्हणते, हे बघा आतमध्ये जाऊ नका, त्या शिपायाच्या हातातच डब्बा द्या. एरवी मी तुम्हाला म्हणते का काही अहो, पण काही गोष्टी इतक्या मनावर कोरल्या जातात ना की 25 वर्षानंतर पण जसंच्या तशा आठवतात आपल्याला. आणि तुम्हाला या गोष्टीचा त्रास झाला तर? आता गौरीचे बाबा म्हणतात, अगं माधवी मला नाही होणार त्रास आणि माझ्या गौरीला त्रास नको ग व्हायला. अगं तिने डब्बा नेला नाहीये आणि मला सांग या ना त्या कारणामुळे माझं कॉलेजला जाणं येणं राहणारच आहे ना. हे बघ भूतकाळातल्या गोष्टी विसरायच्या असतात आणि माधवी हे बघ या गोष्टीमुळे आपल्या गौरीला त्रास होता कामा नये. गौरी समोर हे निघालं नाही पाहिजे ग चुकून आपल्या तोंडून, नाहीतर सगळ्याच गोष्टी फार अवघड होऊन जातील. आता काहीतरी सिक्रेट आहे जे यांनी गौरीपासून लपवलंय. लक्षात ठेवा माधवी, गौरीला कळता कामा नये काही गोष्टी. बरं चल निघतो मी, माझी पोरगी उपाशी आहे तिकडे. आता गौरीचे बाबा गेलेत कॉलेजमध्ये डब्बा घेऊन आणि त्यांना कळेलच की गौरीची नोकरी गेली आहे म्हणून. गौरी घर शोधत असते तेवढ्यात डोशाचा फोन येतो तिला, म्हणजे सचिनचा. आता ती गौरी म्हणते, अरे बोल पेपर डोसा. आता तो म्हणतो, तुला भेटलं का अभिमन्यू सरांचं घर? गौरी म्हणते, अरे शोधतेच आहे मी. अरे हां एक बोर्ड दिसतोय बघ, राजशिर्के क्लासेस. मग आता तो म्हणतो, हां हां तेच घर आहे, पण हे बघ बाई माझं नाव सांगू नकोस नाही तर माझी नोकरी गेली. गौरी म्हणते, अरे इथे कोणी दिसत नाहीये आणि हे बघ मला खोटं नाही बोलतायत सचिन. आता तेवढ्यात ते मित्र अभिमन्यू सरांचे आणि त्यांची लहानी बहीण बाहेर गेलेत. नेमके हिला क्रॉस होऊन ते तिथून निघून जातात. आता गौरी म्हणते सचिनला की मला खोटं नाही बोलतायत. सचिन म्हणतो, अगं बाई तुला खोटं नाही बोलतायत, पण माझी नोकरी गेली तर? मग आता ही गौरी म्हणते, नको टेन्शन घेऊ, मी सांभाळून घेईल सगळं, चल ठेवते फोन. आता गौरी आत आली आहे अभिमन्यू सरांच्या बंगल्यामध्ये आणि तिथे या अभिमन्यू सरांची बहीण काम करत असते. आता गौरी म्हणते, मॅडम तुमच्या साहेबांना जाऊन सांगता का की मला भेटायचं आहे त्यांना? आता ही म्हणते, अगं मी म्हणजे साहेब नाही आहेत ते माझे अभिमन्यू सर, माझा भाऊ आहे तो. गौरी त्यांना लगेच सॉरी सॉरी म्हणते. मग त्या म्हणतात, अगं असू दे काही हरकत नाही आहे. आता गौरी म्हणते, ॲक्च्युली ना मी कॉलेजमधनं आले, कॅन्टीन. आता नुसता शब्दच धरते ही आणि म्हणते, अगं बाई अण्णांनी पाठवलं आहे का तुला? ये 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 आतमध्ये ये. आता त्यांचे हात मातीने बरबटलेले असतात. ते म्हणतात, त्या हात धुतात आधी पटकन आणि गौरीला घरात नेतात आणि म्हणतात, बरं झालं गं बाई तू आलीस. अगं मी अण्णाला सांगितलंच होतं पाठव म्हणून कोणाला तरी. एवढी फजिती होते ना बघ माझ्या एकटीची. आता त्यांनी बरेचसे जिन्नस तिला काढून दिलेत, पनीर आणि काही भाज्या. त्या गौरीला म्हणतात, हे बघ ही पनीरची भाजी कर आणि 2 भाज्या कर, 14-15 पोळ्या लागतील बघ फक्त, एवढं सगळं करून ठेवा. आता गौरी म्हणत असते, नाही मॅडम म्हणजे मला अभिमन्यू सरांना भेटायचं आहे. आता ती म्हणते, भेटशील ग त्याला सुद्धा, तू आधी कर तर खरी. आता इथे त्या अभिमन्यू सरांचा साला लगेच त्या बायकोला बोलवतो, इकडे इकडे. अगो काय ग ही कोण आहे, नवीन मोलकरीण आणली आहे का? आता लगेच ही म्हणते, नाही हो अहो अण्णाने पाठवलंय कॅन्टीनमधनं स्वयंपाकासाठी.
मग तिचे मिस्टर म्हणतात चला बरं झालं, आता खऱ्या अर्थाने भूक लागली. आता त्या पुन्हा जात असतात तेव्हा हे म्हणतात अगं थांब थांब, किती थकतेस ग, किती दमतीयस तू. आता त्या म्हणतात हो ना, माझी फरशी पुसायची राहिली आहे, मी पुसते. आता तेवढे ड्रामा करतात, राहू दे राहू दे, तू नको पुसूस, मी पुसतो, किती काम करून दमतेस ग तू. आता पुसायला जातात तेव्हा म्हणतात अरे देवा माझी कंबर. आता त्या म्हणतात राहू द्या हो, कशाला तुम्ही करताय, मी करेन ना. पण ते मुद्दाम आग्रह केल्यासारखं करताय. अगं नाही नाही मी करतो ना, तू राहू दे. पण त्या म्हणतात राहू द्या, तुमची कंबर दुखेल, मी करते हं. आता आता त्या जात असतात तेव्हा ते म्हणतात बरं ठीक आहे, आतमध्ये चाललीच आहेस तर थालीपीठ आणं येता येता मला. त्या म्हणतात बरं आणते. यांना बिचाऱ्यांना खाण्यापिण्याचा जरा जास्तीच छंद आहे. तर आता यांच्या कामाला जात आहे आणि इकडे गौरी स्वयंपाकाची तयारी करते. आणि आता स्वयंपाक करता करता तिने मिक्सर लावलाय आणि मिक्सरचा आवाज खूप जोरात होतो आणि पळत पळतच येते त्या अभिमन्यू सरांची बहीण आणि कानाला हात लावते आणि म्हणते अगं तो बंद कर मिक्सर, तो चिडेल ना दादा. गौरीला कळेल ना काय झालंय तिच्याकडनं, नेमकं एवढा मोठा काय अपराध घडलाय. आता तेवढ्यात अभिमन्यू सर तन 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 करत बाहेर आले. तेवढ्यात ती समोर येते त्यांची बहीण आणि म्हणते सॉरी सॉरी, आता पुन्हा आवाज नाही येणार तुला. आणि आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. गौरी काही अजून त्यांच्या समोर गेलेली नाहीये. गौरी जरा घाबरतीये सरांसमोर जाण्यासाठी. असो तर प्रेक्षकांनो हा आहे आजचा संपूर्ण भाग. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ही गौरी अभिमन्यू सरांशी बोलायचा प्रयत्न करणार असते तर चुकूनच या गाडगीळ मॅडमच्या खोलीत ती गेली आणि गाडगीळ मॅडम तिला हात धरून म्हणतात आली तू परत आली ना. आणि गौरी मोठ्याने ओरडायला लागते आणि अभिमन्यू सर गौरीच्या ओरडण्यामुळे तिथे पोहोचलेत. प्रेक्षकांनो मालिका पुढे बघायला खूपच इंटरेस्ट येणार आहे. आता कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्रेक्षकांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले आणि रिव्ह्यूला लाईक केलं ना तर माझ्या कामाची पोचपावती मला मिळते. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.